नांगरताना सापडला सोन्याचा हंडा. पण शेतकऱ्याने असं काही केलं की डोकं लावलं की मुख्यमंत्री धावत आले. संपूर्ण जिल्ह्याचे पोलीस घायाळ. भयंकर प्रकार. एका साध्या शेतात असं काय दडलं होतं की ज्याने संपूर्ण राज्य हादरलं. तो दिवस अगदी साधा होता. गावाच्या टोकाला असलेल्या त्या शेतात एक शेतकरी रोजप्रमाणे नांगरणी करत होता. ऊन जरी तिखट होती तरी त्याचं लक्ष फक्त कामावर होतं. काहीतरी वेगळं घडेल अशी त्याला कल्पनाही नव्हती. नांगर माती चिरत पुढे जात होता. अचानक एक कडक आवाज आला. नांगर काहीतरी धातूला आदळल्यासारखा थांबला. शेतकरी क्षणभर थांबला आणि त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला की जमिनीखाली काय असू शकतं. त्याने नांगर बाजूला ठेवला आणि हाताने माती बाजूला करू लागला. सुरुवातीला त्याला वाटलं एखादा जुना दगड असेल, पण माती हटवत गेल्यावर चमकणारी पिवळी झलक त्याच्या डोळ्यात पडली. तो थबकला. हात थरथरू लागले. पुन्हा माती बाजूला केली आणि त्याला दिसला एक हंडा. साधा नाही तर पूर्णपणे सोन्याचा दिसणारा हंडा. क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही. एवढं मोठं काहीतरी त्याच्या शेतात. नशिबाने दिलेली भेट की काहीतरी वेगळं. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणीही नव्हतं. शांतता होती, पण त्या शांततेत एक अनामिक भीती दडलेली होती. हळूहळू त्याने हंडा बाहेर काढला. तो जड होता, खूप जड. याचा अर्थ आत काहीतरी आहे आणि ते साधं नाही आहे. त्याने हंड्याचं झाकण उघडायचा प्रयत्न केला. सुरुवातीला ते उघडलं नाही. मग थोडा जोर लावला आणि झाकण हलकं उघडलं. आत डोकावून पाहिलं आणि त्याचा श्वास अडकला. डोळे मोठे झाले आणि त्याला जे दिसलं ते सोन्यापेक्षा जास्त भयंकर होतं. तो मागे सरकला. काही क्षण तो काहीच बोलू शकला नाही. मनात एकच विचार, हे इथे कसं. त्याने लगेच निर्णय घेतला नाही. पोलिसांना सांगावं की स्वतः काहीतरी करावं. मनात संघर्ष सुरू झाला. गावात जर ही बातमी पसरली तर लोक काय म्हणतील, आणि जर हे काही गुन्ह्याशी संबंधित असेल तर. तो काही वेळ तिथेच बसून राहिला. घाम फुटत होता. सूर्य डोक्यावर होता, पण त्याच्या अंगात थंडी वाजत होती. शेवटी त्याने एक पाऊल उचललं, पण ते पाऊल सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे ठरणार होतं. त्याने हंडा परत झाकून ठेवला. पुन्हा माती टाकली. जणू इथे काहीच घडलं नव्हतं. तो शांतपणे घरी गेला, पण त्याच्या चेहऱ्यावरचा भाव काहीतरी वेगळं सांगत होता. घरच्यांनी विचारलं, पण तो काहीच बोलला नाही. रात्र झाली. झोप येत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर सतत तो हंडा आणि त्यातील दृश्य फिरत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा शेतात गेला, पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या मनात एक ठरलेला प्लॅन होता. त्याने काही लोकांना गुपचूप बोलावलं. कोणालाही पूर्ण सत्य सांगितलं नाही. फक्त एवढंच की काहीतरी सापडलंय. त्या लोकांनीही जे पाहिलं ते पाहून थरकाप उडाला. आता गोष्ट त्याच्या हाताबाहेर गेली होती. गावात हळूहळू कुजबूज सुरू झाली. शेतात काहीतरी मोठं सापडलंय. लोकांच्या गर्दीची सुरुवात झाली. शेवटी पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जे समोर आलं ते पाहून तेही काही क्षण गप्प झाले. हंडा उघडण्यात आला आणि आज जे होतं ते फक्त संपत्ती नव्हतं, तर एका जुन्या रहस्याचं दार होतं. पोलिसांनी लगेच परिसर सील केला. तपास सुरू झाला. जुन्या फाईल्स उघडल्या गेल्या. हळूहळू एक कनेक्शन समोर येऊ लागलं. काही वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीची गावात खळबळ उडाली. लोक घाबरले. आपल्या गावात असं काही घडलं होतं. शेतकऱ्याने सुरुवातीला विलंब का केला, त्याने काय पाहिलं होतं, हे प्रश्न अधिकच गडद होत गेले. तपास वाढत गेला. अधिकाऱ्यांनी चौकशी केली. प्रत्येक गोष्ट तपासली गेली आणि मग सत्य समोर आलं, जे कोणीही अपेक्षित केलं नव्हतं. त्या सोन्याच्या अंड्यात फक्त दागिने नव्हते, तर मानवी अवशेष होते. एका खुनाचा पुरावा. तो हंडा म्हणजे एका निर्दयी खुन्याची साक्ष होती. वर्षानुवर्ष जमिनीत दडलेलं सत्य अखेर बाहेर आलंच. शेतकऱ्याच्या त्या एका शोधामुळे संपूर्ण केस उघडकीस आली. आरोपींचा शोध सुरू झाला आणि शेवटी हे स्पष्ट झालं, गुन्हा कितीही लपवला तरी एक ना एक दिवस तो बाहेर येतोच. त्या शेतात सापडलेला सोन्याचा हंडा प्रत्यक्षात एक भयानक सत्य लपवून बसला होता.